नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत आपल्या या व्हिडिओमध्ये द पार्ट्स ऑफ स्पीच, म्हणजेच काय तर शब्दांच्या जाती. अगोदर आपण ही सुंदरशी पोयम ज्यात आपल्या शब्दांच्या जाती एकूण 8 आहेत त्या दाखवलेल्या आहेत किंवा त्यांचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर पाहूयात आपण ह्या शब्दांच्या जाती. द पार्ट्स ऑफ स्पीच. एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन as field and fountain, street and town. In place of noun, the pronoun stands as he and she can clap their hands. The adjective describes a thing as magic wand or bridal ring. The verb means action, something done, to read and write, to jump and run. How things are done, the adverbs tell, as quickly, slowly, badly, well. The preposition shows relation, as in the street or at the station. Conjunctions join in many ways, sentences, words, or phrase and phrase. The interjection cries out, "Hark! I need an exclamation mark." Through poetry, we learn how each of these make up the parts of speech. Author unknown, म्हणजेच काय, कोणी लिहिलेली ही पोएम ते माहिती नाही, पण अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला 8च्या 8 शब्दांच्या जाती खूप सुंदरपणे इथे सांगितल्या गेलेल्या आहेत. आता आपण वन बाय वन एक एक पार्ट ऑफ स्पीचचं एक्सप्लेनेशन पाहूयात. एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन. नाउन म्हणजे काय, कोणत्याही नेमिंग वर्डला आपण नाउन म्हणत असतो, नाम म्हणत असतो. आता फॉर एक्झाम्पल जर घेतलं, तुमचं नाव असेल, माझं असेल, कोणत्याही वस्तूला दिलेलं नाव असेल, कोणत्याही प्राण्याला दिलेलं नाव असेल किंवा एखाद्या जागेला दिलेलं नाव असेल, कोणतंही नाव म्हणजेच नाउन असतं बाळांनो. त्यानंतर काय म्हटलं पहा, ॲज फील्ड अँड फाउंटन, स्ट्रीट अँड टाउन. तर अशा पद्धतीने नाउन काय, तर फील्ड म्हणजे पण एक नाउन आहे, फाउंटन म्हणजे पण एक नाउन आहे. फाउंटन म्हणजे कारंज आहे, आपल्याला माहिती आहे. स्ट्रीट, रस्त्याला पण एक नाव दिलेलं असतं आणि स्ट्रीट पण नाउन आलं. आणि टाउन, शहर. ओके, सिटी हे पण नाउन आहे, त्या शहराला दिले गेलेलं नावसुद्धा नाउन आहे. त्यानंतर म्हटलं आहे, इन प्लेस ऑफ नाउन द प्रोनाउन स्टँड्स. आता परत परत नाउनचा उपयोग आपण त्या वाक्यांमध्ये न करता बऱ्याच वेळा त्या नाउननुसार आपण प्रोनाउनचा यूज करतो. आता पहा, जर तिथं एखाद्या मुलाचं नाव असेल तर आपण त्यासाठी वापरतो ही हे प्रोनाउन वापरतो, याची ही. मुलीचं नाव असेल तर आपण, किंवा लेडीज असेल, लेडीजचं नाव असेल तर आपण शी त्या ठिकाणी वापरत असतो. म्हणून इथं म्हटले पहा, ॲज ही अँड शी कॅन क्लॅप देअर हँड्स. म्हणजेच नाउनचा उपयोग परत परत न करता किंवा त्या एखाद्या नावाचा उपयोग परत परत वाक्यात न करता आपण त्याऐवजी ही किंवा शी वापरत असतो. तसेच ॲनिमल्ससाठी सुद्धा आपण इट या प्रोनाउनचा उपयोग करत असतो, किंवा जे इनॲनिमेट थिंग्स म्हणजे निर्जीव अशा वस्तू असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण इटचा उपयोग करत असतो. इट हे आपण प्राण्यांसाठी किंवा वस्तूंसाठी वापरले जाणारं प्रोनाउन आहे. प्रोनाउनचा अर्थ मराठीत होतो आहे सर्वनाम. ओके, त्यानंतर नेक्स्ट स्टेप, द ॲडजेक्टिव्ह डिस्क्राइब्स अ थिंग ॲज मॅजिक वॉन्ड ऑर ब्रायडल रिंग. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर विशेषण. आणि विशेषण काय करतं, तर त्या नाउनला काय करतं, डिस्क्राईब करतं, त्याचं वर्णन करतं. आता वॉन्ड हे नाउन आहे, म्हणजे छडी. तर ती कशी छडी आहे, जादूची छडी. मॅजिक म्हणजे जादू. आता रिंग, रिंग म्हणजे अंगठी, हे नाउन आहे. तर रिंग कशी आहे, कोणाची आहे, तर ती आहे ब्रायडल रिंग, म्हणजे अगदी वधूसाठी किंवा नवरीसाठी असणारी ती रिंग आहे. द वर्ब मीन्स ॲक्शन, समथिंग डन, टू रीड अँड राईट, टू जम्प अँड रन. आता वर्ब म्हटल्यानंतर वर्बचं मिनिंग होतं आहे क्रियापद. आता क्रियापद म्हणजे कोणतंही ॲक्शन वर्ड म्हणजेच काय आहे, तर वर्ब आहे. म्हणून त्यांनी इथं म्हटलं आहे, द वर्ब मीन्स ॲक्शन, समथिंग डन, टू रीड अँड राईट, टू जम्प अँड रन. रीड, राईट, जम्प, रन हे सगळे क्रियापदं आहेत, आपल्याला माहितीच आहे. हाऊ थिंग्ज आर डन, द ॲडवर्ब्स टेल, ॲज क्विकली, स्लोली, बॅडली, वेल. ॲडवर्ब म्हणजे काय, तर क्रियाविशेषण. आणि कोणत्याही गोष्टी ज्या असतील त्या कशा पद्धतीने होत आहेत, हळूवार होत आहेत किंवा जलद गतीने होत आहेत, चांगल्या पद्धतीने होत आहेत, वाईट पद्धतीने होत आहेत, हे सगळं त्या वर्बविषयी एक्स्ट्रा माहिती देणाऱ्याच शब्दाला आपण ॲडवर्ब म्हणत असतो. म्हणजेच त्या क्रियेविषयी, ती क्रिया कशी घडते हे सांगणाऱ्या शब्दालाच आपण ॲडवर्ब म्हणतो. ओके,
म्हणजेच मराठीत त्याला क्रियाविशेषण असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं द प्रिपोजिशन शोज रिलेशन ॲज इन द स्ट्रीट ऑर ॲट द स्टेशन. आता तुम्ही भरपूर असे प्रिपोजिशन्स तुम्हाला माहिती असतील, इन, इन टू, ऑन, ओव्हर, अबोव, ॲट. तर इथं 2 देण्यात आले आपल्याला. तर प्रिपोजिशन काय दाखवतं तर रिलेशन दाखवतं. आता इन द स्ट्रीट म्हणजे रस्त्यात, ॲट द स्टेशन कुठे तर स्टेशनवर. तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी काही प्रिपोजिशन असतात ती आपल्याला त्या नाऊनशी असलेली रिलेशन दाखवत असतात. त्यानंतर कंजंक्शन्स, जॉईन इन मेनी वेज सेंटेन्सेस, वर्ड्स ऑफ फ्रेज अँड फ्रेज. कंजंक्शन्स काय करतात, अव्यय ज्याला म्हणतो आपण, तर ती अव्यय जोडण्याची कामं करत असतात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. आता सेंटेन्सेस असतील तर त्याच्यामध्ये आपण बऱ्याच अशा वर्ड्समध्ये अँड, ऑर ह्या अव्ययांचा यूज करतो. म्हणजे ऑर, अँड ही काय झाली तर कंजंक्शन्स. द इंटरजेक्शन क्राईज आउट, हार्क, आय नीड अन एक्सक्लेमेशन मार्क. तर आपण पहिल्या हार्कनंतर काय दिलं, एक्सक्लेमेशन मार्क दिलेलं आहे. इंटरजेक्शन म्हणजे काय बाळांनो, तर उद्गारवाचक अव्यय. आता उद्गारवाचक चिन्ह म्हणजेच एक्सक्लेमेशन मार्क आपल्याला हार्कनंतर दिलेलं दिसून येतं. तर हे केव्हा यूज केलं जातं, जेव्हा सडन फिलिंग असते, अगदी तीव्र अशी भावना असेल किंवा प्रतिक्रिया असेल, दुःखद असेल, आनंदी असेल, आश्चर्य व्यक्त करणारी असेल किंवा वेदनादायक असेल. तर अशा वेळेस आपण ज्या पद्धतीने काही वर्ड्स यूज करत असतो तर त्यानंतर आपण एक्सक्लेमेशन मार्क देतो. तर अशा पद्धतीने केव्हाही इंटरजेक्शन जर आपल्याला ओळखायचं असेल तर तिथं आपल्याला एक्सक्लेमेशन मार्क दिसतंच. म्हणून इथं म्हटलं आहे की आय नीड अन एक्सक्लेमेशन मार्क. थ्रू पोएट्री वी लर्न हाऊ विच ऑफ दीज मेकअप द पार्ट्स ऑफ स्पीच. तर अशा पद्धतीने ह्या पोएट्रीच्या साह्याने, अगदी सुंदर अशा पोएमच्या साह्याने आपण काय शिकलो आहोत तर पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे पूर्ण ज्या शब्दांच्या 8 जाती आहेत, 8च्या 8 जाती आपण या पोयमच्या माध्यमातून शिकलो आहेत. तुम्हाला खूप सोपी वाटली असेल पोयम, तर मला तर असं वाटते की तुम्ही ही पोयमच लर्न करून घ्यावी, म्हणजेच पाठ करून घ्यावी, जेणेकरून तुमचा जो पार्ट्स ऑफ स्पीचचा जो अभ्यास असेल अगदी 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 तुम्हाला सोपा वाटणार आहे. तर त्या पोयमच्या खालीच आपल्याला एक छानशी ट्री डायग्रॅम दिलेली दिसून येते. काय म्हटलं आहे पहा साईडला, द ट्री फिगर शोज द डिफरंट पार्ट्स ऑफ स्पीच अँड देअर एक्झाम्पल्स गिवन इन द पोयम. राईट ॲप्रोप्राइट लेबल्स इन द ट्री फिगर विथ द हेल्प ऑफ पोयम. तर पोयमच्या साह्याने आपल्याला त्या डायग्रॅममध्ये त्या पद्धतीने ते पार्ट्स ऑफ स्पीच लिहायचे आहेत आणि त्याचे एक्झाम्पल्ससुद्धा, त्यांची उदाहरणंसुद्धा लिहायची आहेत. आता पहा इथं नाऊन हे हेडिंग दिले आहे. तर नाऊनमध्ये काय लिहायचं आपल्याला, नेमिंग वर्ड्स जे आलेले आहेत आपल्या पोयममध्ये. आता जर आपण पोयममध्ये पाहिलं तर कोणकोणते नेमिंग वर्ड्स आलेले होते. सुरुवातीलाच आपल्याला दिलेले आहेत फील्ड, फाउंटेन, स्ट्रीट आणि टाऊन. हे नेमिंग वर्ड्स आहेत. 4च्या 4 नाउन्स आहेत आणि म्हणून तिथं बरोबर 4 लीव्स देण्यात आलेले आहेत. तसेच आपण जर पाहिलं हार्क दिलेलं आहे तिथं आणि एकच लेबल दिलेलं आहे, म्हणजे एकच लीफ दिलेलं आहे, एकच पान दिलेलं आहे त्या ट्रीमध्ये. तर तिथं आपल्याला लिहायचं इंटरजेक्शन. तर अशा पद्धतीने त्या रेड स्ट्रीपमध्ये त्या पार्ट्स ऑफ स्पीचचं नाव लिहायचं आहे आणि त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला त्या लीव्जमध्ये लिहायचे आहेत. तर आता डायरेक्टली आपण आन्सर पाहूयात. पहा आन्सरमध्ये ॲडजेक्टिव्ह तिथं मॅजिक वान, ब्रायडल रिंग हे 2 एक्झाम्पल्स होते. प्रोनाऊनमध्ये पण ही आणि शी. त्यानंतर नाऊनचं पाहिलं आपण फील्ड, फाउंटेन, स्ट्रीट, टाऊन. प्रिपोजिशनमध्ये दिलेत इन द स्ट्रीट, ॲट द स्टेशन. आता फक्त इन आणि ॲट लिहिलं असतं तरी चालणार आहे. त्यानंतर वर्ब पाहिलं रीड, राईट, जम्प आणि त्याच्यानंतर नेक्स्ट पहा ॲडव्हर्ब दिलेलं आहे त्यांनी. क्विकली, स्लोली, बॅडली, वेल. इंटरजेक्शन आपण पाहिलं हार्क. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल घेतलं आपण इथं वॉव. कंजंक्शन्स पाहिले तर अँड आणि ऑरचा उपयोग तिथं करण्यात आलेला होता. तर अशा पद्धतीने जिथे जिथे बरोबर ते लेबल आहेत त्याच पद्धतीने तुम्ही ती एक्झाम्पल्स लिहायची आहेत. तर तुम्ही लेबल पाहूनच त्या आपल्या ट्री डायग्रॅममध्ये त्यांच्या आन्सर्स म्हणजेच एक्झाम्पल्स लिहू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझी व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत ती शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर न्यू असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा, जेणेकरून मला तुमच्यासाठी अजून चांगल्या व्हिडिओ बनवता येतील आणि त्या बनवण्यासाठी प्रेरणाही मिळेल. ओके, कमेंट्स नक्की करा. थँक्यू.